नमस्कार, मी आहे आकांक्षा। बघूया महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मुख्य बातम्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी एका व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया मांडली आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला तो अतिशय धक्कादायक आहे। ते म्हणाले की मी वेशभूषा बदलून रात्री सामान्य प्रवाशासारखा विमानामध्ये प्रवास करून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटत होतो आणि पहाटे परत येत होतो। अजित पवार स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःला जेलमध्ये जाण्यापासून असं वाचवता येईल त्यासाठी, तसेच शरद पवार यांच्यासाठी नेतृत्वातील राष्ट्रवादी कशी फोडता येईल यासाठी ते अमित शहा यांना भेटत होते। तसेच अजित पवार असं करतील असे आम्हाला स्वप्नात देखील वाटलं नव्हते असे त्यांनी व्हिडिओ माध्यमातून म्हटले आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकताच एक खुलासा केला आणि तो खुलासा अतिशय धक्कादायक आहे। ते म्हणाले की मी वेशभूषा बदलून मध्यरात्री सामान्य प्रवाशासारखा विमानामध्ये प्रवास करून देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटत होतो आणि पहाटे पहाटे परत येत होतो। दोन गोष्टी त्यांनी महत्त्वाच्या सांगितले की वेशभूषा बदलून, टोपी आणि मास्क घालून, गॉगल चढून आणि त्यांचं नाव वेगळ्या पद्धतीने तिकीटमध्ये काढून एअरलाईनच्या बोर्डिंग पासवर त्यांच्या वेगळ्या पद्धतीने लावून अशा पद्धतीने जात होते। याचा अर्थ काय? ते महाराष्ट्राच्या विकासासाठी जात होते का? महाराष्ट्राला अधिक निधी मिळावा याच्यासाठी जात होते का? महाराष्ट्राचं अजून औद्योगिकीकरण वाढावं याच्यासाठी जात होते का? ते अमित शहांना भेटत होते स्वतःच्या स्वार्थासाठी। ते अमित शहांना भेटत होते स्वतःला जेलमध्ये जाण्यापासून कसं वाचवता येईल याच्यासाठी, आणि ते अमित शहांना भेटत होते एक रणनीती निर्माण करण्यासाठी, एक व्यूहरचना निर्माण करण्यासाठी की शरद पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी फोडता येईल, शरद पवारांना कसा दगा देता येईल, शरद पवारांच्या पाठीमध्ये कसा खंजीर खुपसता येईल, याच्यासाठी अजितदादा पवार वेशभूषा बदलून दिल्लीला जात होते। एकेकाळी पवार साहेबांनी महाराष्ट्रात जर सर्वात जास्ती कोणावर विश्वास ठेवला असेल, आम्ही कार्यकर्त्यांनी सर्वात जास्त जर कोणावर विश्वास ठेवला असेल तो अजितदादांवर होता। आणि आज अजितदादांच्या ह्या वक्तव्यानंतर आमची सर्वांची मनं दुखलेली आहेत। अजितदादा असं करू शकतील आम्हाला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं। पवार साहेबांची साथ सोडण्यामागे त्यांचं जे खरं कारण होतं तो महाराष्ट्राचा विकास नव्हता, ते व्यक्तिगत स्वार्थाचं राजकारण होतं। हे अजितदादांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालेले आहे। ठाण्यातील प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तक नगर येथील साईबाबा मंदिराचे विश्वस्त तसेच माजी नगरसेवक बळीराम नाईक बागकर यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। आज त्यांच्यावर अंत्यविधी होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आहे। त्याचसोबत आमदार प्रताप सरनाई व माजी आमदार रवींद्र फाटक हे देखील उपस्थित होते। जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे, तर त्याचबरोबर गांजा विक्री करणारे आणि गावठी कट्टा विकणाऱ्या टोळीला अटक केली आहे। या कारवाया पोलिसांनी चोपडा, पिंपळगड, हरेश्वर आणि पाचोरा येथे केलेल्या आहेत। पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चोरी केले पिकअप वाहन पकडले। या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेतले असता त्याने स्वतः पिकअप चोरी केली असल्याची कबुली दिली। दरम्यान सदर आरोपीला पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी 66 किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक केली आहे। चोपडा येथे गावठी कट्टा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या टाकल्या असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि 10 जिवंत कारतूस जप्त केली आहेत। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय समिती व ग्रामस्तरीय समिती यांची आज हदगाव येथील उकडाई आश्रम येथे आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला तालुक्याचे तहसीलदार विनोद गुंडमवार तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुतगडे, तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे व अंगणवाडी सेविका, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीमध्ये माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी, ऑफलाईन फॉर्म भरून घेणे व इतर माहिती व सूचना देण्यात आल्या। महिलांनी, पात्र महिलांनी या ठिकाणी योजनेचा लाभ घ्यावा। शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे, आपण लाभ घ्यावा या योजनेचा। सगळ्यांना आम्ही मान्य तहसीलदार साहेब, मान्य सगळे समिती, तालुकास्तरीय समितीचे सगळे मेम सदस्य या ठिकाणी त्यांना आवाहन करतो आणि आपण या लाभ घेऊन आपण एक सहकार्य करावा विनंती करतो सगळ्यांना। या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांची महत्त्वाकांक्षी जी योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि आजपर्यंत झालेल्या कामकाजाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय समिती व नव्याने शासन निर्णयानुसार स्थापन झालेली ग्रामस्तरीय समिती यांची आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्यात आली। तालुकास्तरीय समितीचं कामकाजाचा आढावा घेण्यात आला।
ग्रामस्तरीय समितीला त्यांची जी काही जबाबदारी आहे आणि ह्या योजनेमध्ये त्यांचा जो काही रोल आहे, त्यांची कार्यपद्धती याबाबत जे त्यांना सविस्तर या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे। आणि जे काही गावामधील ह्या योजनेसाठी पात्र लाभार्थी असतील 21 ते 65 वयोगटातील, ते सर्व लाभार्थी याच्यामध्ये कव्हर होतील। या योजनेमध्ये कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही आणि कुठलेही अर्ज भरून घेताना ते अर्ज तपासूनच भरून घेण्याच्या सूचना दिल्यात, जेणेकरून जास्तीत जास्त अर्ज हे मंजुरीमध्ये जातील, रजिस्ट्रेशनचे अर्ज याच्यामध्ये राहणार नाहीत। आणि जे काही ऑफलाईन पद्धतीने अर्ज आलेले आहेत ते सुद्धा ह्या ग्रामस्तरीय समितीमार्फत ऑनलाईन करण्याबाबत त्यांना सूचना दिल्यात। ऑफलाईन जे काही अर्ज आलेत, आपल्याकडे साधारणतः 14 ते 15 हजार ऑफलाईन अर्ज आलेत आणि आज तारखेपर्यंत 41,000 ऑनलाईन अर्ज ह्या योजनेसाठी प्राप्त झालेत। ऑफलाईन आलेले अर्ज त्यांना 3 दिवसामध्ये ऑनलाईन करण्यावर सूचना दिल्यात आणि जे ऑनलाईन अर्ज आलेले आहेत त्यांची पण यादी आम्ही यांना देऊन त्याची प्राथमिक स्क्रुटनी करून आमच्या मंजुरीसाठी पाठवण्याबाबत त्यांना सूचना दिल्या। आज माननीय तहसीलदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समिती व तसेच तालुकास्तरीय समिती यांची आपण या ठिकाणी बैठक आयोजित केली होती। या आढावा बैठकीमध्ये आपण तालुकास्तरीय समितीचं कामकाज, तालुकास्तरीय समितीने कशा प्रकारे अर्ज अप्रूव्ह करावेत व ग्रामस्तरीय समितीने कशा प्रकारे फॉर्म ऑनलाईन करून द्यावेत या संदर्भात आपण त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं आहे। मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे साधारणतः आज रोजीपर्यंत 41,000 हे अर्ज आपल्याकडे ऑनलाईन प्राप्त झाले आहेत, तसेच 10 ते 15,000 अर्ज आपल्याकडे आणखी ऑफलाईन स्वरूपामध्ये आहेत। आणि ग्रामस्तरीय समितींना या सूचना देऊन आपण हे आलेले ऑफलाईन अर्ज आहेत ते लवकरात लवकर चांगल्या योग्य पद्धतीने, जे कमीत कमी त्रुटी जास्तीत जास्त त्रुटी आपण दूर करून आपण योग्य पद्धतीने अर्ज ऑनलाईन करावेत आणि ऑनलाईन करून नंतर आमच्याकडे अप्रूव्हलला पाठवावेत, जेणेकरून आम्ही तालुकास्तरीय समिती त्याची छाननी करून मान्य जिल्हाधिकारी मोदयांकडे अंतिम अप्रूव्हलसाठी पाठवू, जेणेकरून आपल्याला त्यांना रक्षाबंधनपूर्वक 19 ऑगस्ट पर्यंत त्यांना आपल्या जास्तीत जास्त महिला भगिनींना लाभ मिळेल यासाठी आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। हे अर्ज जे आहेत हा लाभार्थी स्वतःच्या मोबाईलद्वारे सुद्धा त्या ऍप्लिकेशन मधून भरू शकतो किंवा नारी शक्ती दूत ऍपमध्ये त्यांनी एक 7-8 प्रकार त्यांनी त्या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल करून दिले आहेत। अंगणवाडी सेविका असेल, आशा असेल, ग्रामसेवक असतील, त्या ठिकाणी ग्रामस्तरीय पातळीवरची आपले बचत गटाचे अध्यक्ष असतील, इतर कोणती जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमार्फत आपण ते अर्ज लाभार्थी ऑनलाईन करू शकतो। त्यामध्ये व्यक्तीने करावा तर चालेल किंवा कोणी इतर 5-7 प्रकारच्या यंत्रणेमार्फत जरी केले तरी तो अर्ज स्वीकारला जाणार आहे। अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि महात्मा फुले महामंडळाच्या योजनांचा लाभ एकत्रितपणे आदिवासी विकास विभागाच्या शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून एकत्रितपणे देण्याला आजपासून शुभारंभ करण्यात आला। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते लाभधारकांना वाहन देऊन या योजनेचा नंदुरबार येथे शुभारंभ करण्यात आला। आदिवासी बांधवांच्या उत्थानासाठी आणि विकासासाठी विविध योजना आजपर्यंत राबवल्या आहेत। बेरोजगार तरुणांना रोजगार देऊन स्वबळावर उभे करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून वित्त पुरवठा करण्याचे धोरण त्याच दृष्टिकोनातून अंमलात आणले जात आहे। शबरी विद्या महामंडळाच्या वतीने विविध प्रकारचे वाहन खरेदीसाठी वित्त पुरवठा सुरू करण्यात आला असून त्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला। केंद्र शासनाच्या NFDC च्या माध्यमातून केंद्र सरकार 4% व्याजाने टॅक्स, टेम्पो, जीप अशा वाहनांसाठी कर्ज देत असते। शबरी वित्तीय महामंडळही त्यावर 2% व्याज आकारते। NSFDC ही केंद्राची योजना आहे। महात्मा फुले कॉर्पोरेशन, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि अन्य राज्य शासनाच्या योजना तयार करण्यात आल्या आहेत। दरम्यान महामंडळाच्या योजना एकत्रितपणे शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून राबवणे या वर्षातून लागू करण्यात आले। आधीपासूनच विकास विभागाने शबरी विद्या महामंडळाच्या माध्यमातून आज पहिले वाहनांचे वाटप सुरू केले। 15 दिवस यासाठी लोकांनी अर्ज करायचे आहे आणि अर्ज केल्यानंतर 15 दिवसांमध्ये लाभार्थ्यांची निवड केली जाईल असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले। शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून आपण केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहे NSFDCच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी निधी दिला जातो आणि त्या निधीच्या माध्यमातून आपण गरजू जे आहेत त्यांना आपण या ठिकाणी वाहनं देतो, जीप गाड्या देतो, ट्रॅक्स देतो, टेम्पो देतो, रिक्षा देतो। अशा पद्धतीनं ही वाहनं आपण देत असतो आणि केंद्र सरकार आपल्याला 4% व्याजाच्या दरानं ह्या लाभार्थ्यांना या ठिकाणी हे वाहनं देत असते आणि त्याच्यामध्ये शबरी वित्तीय महामंडळ 2% त्याच्यामध्ये सर्व्हिस चार्जेस घेतं। अशा पद्धतीने 6% व्याजाच्या दरानं या ठिकाणी आपण या गाड्या देतो। त्याचबरोबर वेगवेगळे व्यवसाय करण्यासाठी आपण या ठिकाणी निधी देतो। आपण या वर्षापासून
राज्य शासनाच्या योजना आपण त्या ठिकाणी तयार केल्या आहेत. केंद्र शासनाची जी योजना आहे NSFDC, त्याच धर्तीवर व त्याचबरोबर जे महात्मा फुले कॉर्पोरेशन आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे किंवा त्याचबरोबर अण्णासाहेब वित्तीय महामंडळ आहे, यांच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना आपण आदिवासी विकास विभागाच्या या शबरी वित्तीय महामंडळाच्या कार्यक्रमात आपण लागू केले आहे. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी आपण जे NSFDच्या धर्तीवर आणि इतर महाराष्ट्रातले सामाजिक महामंडळ आहे, वित्तीय महामंडळ आहे, त्या महामंडळाच्या सर्व योजना आजपासून आपण लागू केल्या आहेत. आज जाहिराती या आमच्या शबरी वित्तीय महामंडळाची आली आहे. 15 दिवस याच्यासाठी लोकांनी अर्ज करायचे आहे आणि 15 तारखेच्या नंतर आपण पुढील 15 दिवसामध्ये लाभार्थ्यांची निवड करून त्यांना आपण हे सर्व लाभ आपण या ठिकाणी देणार आहोत. हे करत असताना दुसरी योजना आपण त्याच्याबरोबर लागू केली. वेगवेगळे फार्मर प्रोड्युसिंग कंपनीज आहेत, वेगवेगळे सोसायट्याज आहेत, वेगवेगळे बचत गट आहेत. त्या बचत गटांसाठी सुद्धा आपण महाराष्ट्र राज्यामध्ये हे नवीन योजना लागू केली आहे. त्याच्या माध्यमातून वेगवेगळे उद्योजक असतील त्यांना आपण लहान लहान व्यवसाय सुरू करायला आपण त्यांना मदत करणार आहोत. तर अशा पद्धतीनं या 2 योजना आपण महाराष्ट्रामध्ये आजपासून लागू केल्या आहेत आणि याचा फायदा निश्चितपणानं आदिवासींच्या विकासासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आणि मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी याची मदत होईल याचा मला विश्वास आहे. तर अशा पद्धतीनं या आदिवासी बांधवांसाठी जे जे काही आपल्याला चांगलं करता येईल, त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी त्यांना मदत करता येईल, त्या पद्धतीची मदत आम्ही या शबरी वित्तीय महामंडळाच्या माध्यमातून करतो आहोत. त्यामुळे मला सर्वांना विनंती करायची आहे की ह्या जे योजना आहे, ज्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सर्वांनी लाभ घ्यावा अशी सर्वांना माझी नम्र विनंती आहे. आणि आपण सर्व माध्यमांना माझी विनंती राहील की आपण ह्या आमच्या शबरी वित्तीय महामंडळाच्या योजना आहे त्या लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचवा, जेणेकरून त्या तळागाळातील माणसाला निश्चितपणाने त्याचा लाभ घेऊन त्याला मुख्य प्रवाहामध्ये जीवन जगता येईल, यासाठी आपलं सहकार्य करावं एवढीच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रातील शिवसेना सहसंपर्क प्रमुख दर्शन सिंग सिद्धू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रातील आज शेकडो युवकांनी हनुमानगड परिसरात आमदार बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे पक्ष प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षवाढीसाठी बालाजी कल्याणकर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असून अनेक युवकांना पक्षात घेत निवडणुकीची आखणी चालू केली जात आहे. आज जे शिवसैनिकांनी प्रवेश केला, खरंच त्या दरवर्षीप्रमाणे 100 शिवसैनिक या भागामध्ये वाढदिवसानिमित्ताने प्रवेश करत असतात. असं इथं या भागामध्ये सगळं भगवमय वातावरण झालेलं आहे. जे आज सिद्धू भाई यांच्यामुळं इथं वातावरण चांगलं झालेलं आहे. खरंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशाखाली आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. या नांदेड जिल्ह्यामध्ये एवढं भगवमय वातावरण आता कधीच झालेलं नव्हतं. आज जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब समाजाचे मुख्यमंत्री आहेत, लोकांचे गोरगरिबाचे मुख्यमंत्री आहेत. अलग अलग योजना, बहीण आपली लाडकी योजना, अजून भाऊ आपला लाडका योजना, सिलेंडर 3 गोरगरिबाला, म्हणजे असे या योजनेमधून गोरगरिबापर्यंत पोहोचित असतात. खरंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशाखाली पूर्ण आम्ही सर्व टीम या नांदेड जिल्ह्यामध्ये काम करत असते. त्या निमित्ताने आजचं कौतुक करतो. खरंच सामान्य एक आज शिवसैनिक आपल्या पक्षाला जोडत आहे. हे निमित्त या वाढदिवसानिमित्ताने का होईना मी त्यांचं स्वागत करतो सच्च्या शिवसैनिकाचं. आणि 100% मी आज या भागाचा आमदार आहे. मी एक सामान्य आमदार आहे, एक गोरगरिबाचा आमदार आहे. या निमित्ताने सांगतो की यांच्या 100% शिवसैनिकाच्या मी 100% पाठीशी राहील, अहोरात्र काम करील. या निमित्ताने सांगतो. वर्धा जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मदत म्हणून राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी साठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. वर्ध्यातील गांधी पुतळ्याजवळ कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आली आहे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000ची आर्थिक मदत द्या, सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. किसान अधिकार अभियानसह महाविकास
आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। आज आम्ही काँग्रेस पक्ष, त्याचबरोबर शेतकरी अभियान, इंडिया आघाडी असं संयुक्तपणे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। त्यातले प्रमुख मुद्दे असे होते की गेल्या 2 आठवड्यापासून वर्धा जिल्ह्यामध्ये जो पावसाचा मारा होत आहे शेतकऱ्याच्या पिकावर, शेतकऱ्यावर आणि स्थानिक जनतेवर, त्यासाठी आम्ही सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्याच्या होणाऱ्या नुकसानीला हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे। कारण की आता ह्या पाण्यामुळे पीक पिवळं पडणार आहे, शेत खरडून निघालेलं आहे आणि शेतीच्या मालावर रोगराई सुद्धा येणार आहे। त्याच्यामुळे सरसकट आम्हाला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी मागणी केली। त्याचबाबत पीक विम्याची सुद्धा ज्या काही त्रुटी आहेत त्या अविनाश भाऊ काकडे यांनी कलेक्टरांना सांगितल्या, त्या त्रुट्या पूर्ण करायला सांगितल्या। काही कृषी अधिकारी शेतकऱ्यांमध्ये जे गैरसमज पसरवित आहे की 20% जर आता भेटलं तर नंतरचा तुम्हाला काही भेटणार नाही, हा जो गैरसमज कृषी अधिकारी पसरवत होते तो सुद्धा आम्ही त्यांना दूर करायला लावलेला आहे। आणि ताबडतोब पंचनामे झाले पाहिजे शेतींचे, ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे, हमी भाव योग्य मिळाला पाहिजे। ह्या अशा सर्व मागण्यासह आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि निश्चितपणे जर शासनाने याची दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू असा आम्ही शासनाला इशारा दिलेला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये मागच्या 15 दिवसापेक्षा जास्त काळ झाला सततचा पाऊस सुरू आहे आणि अतिवृष्टी पण झालेली आहे आणि म्हणून त्या अतिवृष्टीच्या साठी लोकांचं जे शेतकऱ्यांचं जे पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यात थोडीशी मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने या नुकसानीच्यासाठी दुष्काळ घोषित करावा वर्धा जिल्ह्यामध्ये आणि शेतकऱ्यांना हेक्टरी मदत करावी, त्यासोबतच संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं। या प्रमुख 3 मागण्यांसह बाकीच्या मग सगळ्या मागण्या आहे पीक विम्याच्या, पीक पैसेवारीच्या, जंगली जनावरांच्या पासून होणाऱ्या प्रश्नांच्यामुळे, पण सध्याच्या स्थितीत संपूर्ण पिकं गेल्यामुळे तात्काळ पंचनामे करून नजरअंदाज पैसेवारीच्या आधारावर दुष्काळ घोषित करावा अशी आमची जाहीर मागणी आहे आणि हेक्टरी मदत जाहीर करावी असं शासनाला आम्ही आज सांगितलं। पुणे शहरात मध्यरात्री पाणी सोडल्यामुळे तेथील अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। माजी मंत्री आदित्य ठाकरे तेथे उपस्थित असता त्यांनी अनेक प्रसार माध्यमांसमोर सांगितले की पाणी सांगतात त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त सोडलं गेल्यामुळे काही ठिकाणी पहिल्या मजल्यापर्यंत अनेकांच्या घरात पाणी शिरलं गेले। त्यानंतर 20 मिनिटात वीज कापल्या गेली, पण यामध्ये प्रत्येक वयोगटातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागला। अभ्यासाची पुस्तके, कॉम्प्युटर, धान्य यांचे नुकसान झाले असे त्यांनी सांगितले। नगरसेवक नसल्यामुळे अनेक ठिकाणी नदीत राडा टाकला जातो। रिव्हर डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचे मेडल कॉपी पेस्ट होते असे त्यांनी सांगितले। सगळेच आजूबाजूचे जे रहिवासी आहेत एकंदर रोष ह्या गोष्टीचा की यावेळी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा न सांगता मला वाटतं रात्री 3:30 पावणे 4 ला सोडलं गेलं आणि जेवढं सांगतात की आम्ही एवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती सोडलेलं। हे पाणी प्रत्येकाच्या घरात गेलेले आपण पाहता, तळमजला तर सगळा पाण्याच्या खालतीच आहे, पहिल्या मजल्यापर्यंत काही ठिकाणी पाणी गेलेलं होतं आणि हे सगळं होऊन लगेच वीज कापली गेली 15 मिनिटात आणि सगळ्याच वयोगटातल्या पुरुष महिला असतील ह्यांचे आज आपण पाहता हाल झाले होते। कदाचित आता पंचनामे झालेत, माझ्या कानावर ऐकू येत आहे, पण हे सगळं झाल्यानंतर नुकसान भरपाई जी काही मिळेल ती खरोखर योग्य असेल का जेवढं नुकसान झालंय? आपण पाहतोय कोणाचं अभ्यासाचे पुस्तकं वाहून गेलेत, कोणाचं कम्प्युटरचं नुकसान झालंय, कोणाचे कपडे गेलेत, कोणाचं धान्य गेलंय। हे सगळं खरोखर परत मिळवू शकतो का आपण यांच्यासाठी? हा एक विषय झाला। दुसरं म्हणजे डोळ्यादेखत इथे ह्या वॉर्डच्या समोर आता 2 वर्ष तर मुंबई असेल, पुणे, ठाणे वगैरे सगळीकडेच आपण पाहतोय निवडणुका झालेल्या नाहीत, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत आणि नगरसेवक नसताना अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट होत आहेत, राडारोडा टाकला जातोय। नदी पात्रात देखील आपण मला वाटतं 1-1.5 वर्ष मी सातत्याने सांगत आलेलो आहे की रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचं मॉडेल जे आहे ते कॉपी पेस्ट होत आहे। ते गुजरातच्या आर्किटेक्टना पुन्हा खरोखर कळतंय का? हा देखील एक विषय झालेला आहे आणि म्हणून ह्याच्यातून पुढचा मार्ग काय? बघा काय होतं की अशी घटना घडल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती येतात, पाहणी करून जातात, मग काही घोषणा करून जातात, पण ह्याचा पुढचं पाऊल काय? तर आता जो काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये जो काही खर्च होतोय तो खर्च इथे वळवून ह्या आजूबाजूच्या सगळ्या रहिवाशांना आपण काही क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा वेगळं काही आपण पर्याय शोधू शकतो का? रिटेनिंग वॉल इथे आता मला वॉर्ड ऑफिसरनी सांगितलं प्रस्तावित केली आहे, पण ती कधीपर्यंत प्रस्तावित होणार आहे? म्हणजे तो प्रस्ताव शासनाकडे गेलाय का? शासन मंजुरी मिळाली का?
फंड तेवढा आलाय का, फंड कमी पडतोय का. मी त्यांना हेही सांगितलं की फंड कमी पडत असेल आम्हाला सांगा, आम्ही पाठपुरावा करू. पण मुख्य गोष्ट ही आहे की हे सगळं झालं पुढच्या पावसाळ्यापर्यंत. आत्ता जी सद्य स्थिती आहे ती स्थिती अशी आहे की आता हे लोक परत ह्याच भीतीत राहतात की पुन्हा एकदा जर असं पाणी सोडलं गेलं किंवा असा पाऊस पडला तर मग आम्ही करायचं काय. आणि मला वाटतं त्याच्यावर प्रशासनाने किंवा शासनाने उत्तर देणं गरजेचं आहे. सर्वात मोठं आता आयुक्तांशी तुमचं बोलणं झालं, आयुक्तांनी काय सांगितलं, लोकांच्या तक्रारी आहेत की नाही, आयुक्तांनी आता तेच सांगितलं की आम्ही पाहतोय बघतोय ते सगळं ठीक आहे हो, पण ह्याच्यात पुढचा ऍक्शन प्लॅन काय. कारण बघा काही काही ठिकाणी आम्हाला आमचं सरकार आल्यानंतर कडक कारवाई करायला लागेल, मग ते कुठचेही आयुक्त असू दे किंवा कुठचेही ऑफिसर असू दे. कारण त्यांच्याच आता देखरेखीत हे सगळं होत आहे, जे कोणी असतील. कारण गेले 2 वर्ष तर नगरसेवकच नाही आहेत, मग लोकांनी जायचं तरी कोणाकडे. हीच परिस्थिती पहिल्यांदा या ठिकाणी पाणी आलं नाही. म्हणजे खरं तर 2004 पासून 2004, 7, 9, 19, 24 आणि इथे महापालिकेमध्ये सुरुवातीला काय काँग्रेस कलमाडी कारभारी होते, नंतर अजितदादा कारभारी झाल्यानंतर पॅटर्न झाला, नंतर भाजप आला. त्याच्यामुळे इथे पाणी येतं, दौरे होतात, ताडा होतो. अजूनही म्हणून जे मी बोललो ते आता बोललोय. आता मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे, तुमच्यावरती आरोप केले गेले. आणि बघा आता सुपारी पक्ष आहे, त्याच्याकडे मी लक्ष देत नाही. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर आज हल्ला केलेला आहे. तो व्हिडिओ आपण पहा, धक्काबुक्की ज्येष्ठ नागरिकांना केलेली आहे. हे निवडणूक आली की सुरू होतात 2 महिने आणि मग परत झोपलेले असतात. मुख्य गोष्ट हीच आहे की अशा टपोरी लोकांकडे लक्ष देऊ नये. यांचं थोडंफार ह्याच्यासाठी आपण पाहता काही काही असे पण लोक आहेत ज्यांच्याकडे कामगार सेनेत त्यांचे होते, आंदोलन करायला लावलं आणि मग सेटलमेंट करायची म्हणून त्यांनाच धोपटलं गेलं त्यांच्या ऑफिसमध्ये, मग त्यांना तो पक्ष बदलायला लागला. तर अशा पक्षाकडे लक्ष देऊ नका. निवडणूक आली की छत्र्या जसे दिसतात तसं दिसतात ते. अमोल मिटकरींची पण गाडी फोडलेली आहे. तेच सांगितलं ना, मुख्य गोष्ट म्हणजे हे निवडणुकीच्या पूर्वीच्या छत्र्या आहेत ते सोडून द्या. आणि अश्विन वैष्णव यांच्यावर टीका केलेली होती, रेल्वे मंत्री आता बावनकुळे असं म्हणतायत की तुम्ही खूप लहान आहात, तुम्हाला त्यांची उंची आहे. नक्कीच ते जसं मकावमध्ये जाऊन बसतात त्या ठिकाणी माझ्या वयामुळे मला सोडणारच नाही, म्हणून त्यांना माझं वय माहितीये. शेलार जास्त आक्रमक झाले कॉन्ट्रॅक्टर, त्यांना थोडी मदतीची गरज आहे. मला त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती, मी त्यांच्यावर कधी काही बोलत नाही. आदित्यजी, तुम्ही पर्यावरण मंत्री असताना नदी सुधार प्रकल्पाच्या संदर्भात सुद्धा अनेक ठिकाणी आढावा तुम्ही आज योग्य प्रश्न विचारलात. कारण पर्यावरण मंत्री असताना आपल्याला आठवत असेल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही पवार साहेबांसोबत ही बैठक घेतली होती. जयंत पाटील साहेबांचं खातं होतं, माझं खातं होतं, पुणे महानगरपालिका होती आणि त्यावेळी देखील आम्हाला कळण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केली होती की पूररेषा बदलल्या गेलेल्या आहेत काही काही बिल्डर्ससाठी. या कोणी बदलल्या, कधी बदलल्या, ह्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो पूर्ण प्लॅन आहे त्याला मी स्थगिती दिली होती, कारण मुळात त्याच्या ज्या परवानग्या आहेत त्याच चुकीचे कारण दाखवून केल्या होत्या, चुकीचं सगळं निकष लावून केल्या होत्या, तर त्याला मी स्थगिती दिली होती. आमचं सरकार पाडल्यानंतर हे गुजरातच्या त्या आर्किटेक्टला पुन्हा एका जोमाने त्यांनी आणलेलं आहे पुण्यामध्ये. माझा मूळ प्रश्न, आणि मी 1.5 वर्ष आपल्याला आठवत असेल, नुसतं आज नाही आलोय, मी मागच्या वर्षी देखील थोडं पाणी तुंबायला लागलं होतं, नवरात्रीत पण आलो तेव्हा पण पाणी तुंबायला लागलं होतं, आपण सोबतच होतात तेव्हा पण आलो होतो आणि तेव्हा पण आपण प्रेझेंटेशन घेतलं होतं. मला वाटतं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पण एकदा मी प्रेझेंटेशन दिलं होतं पत्रकारांना की ह्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे पुण्याला किती मोठा धोका आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, आता पण आम्ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे. कारण जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो एक संभ्रम समोरच्यांनी निर्माण केलेला आहे की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा विरोध म्हणजे विकासाचा विरोध. ते नाहीये. आम्हाला विकास हवाय, आम्हाला चांगली नदी हवी. पण नदीच्या नावाखाली तुम्ही जे साबरमती सारखं मॉडेल कॉपी पेस्ट करताय, साबरमती ही वेगळी नदी आहे, आमच्या नद्या वेगळ्या आहेत, तर ते वेगळं तुम्ही तसं हे करायला पाहिजे. लाईफ टाइम सोल्युशन काय आहे आणि तुमचं सरकार आल्यानंतर लाईफ टाइम सोल्युशन? अतिदुर्गम असलेल्या सालेकसा तालुक्याची लाईफलाईन समजल्या जाणारा आमगाव सालेकसा दरेकसा राज्यमार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे या राज्य महामार्गावर नजरहटी दुर्घटना घटी ही म्हण खरी ठरत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा हा मुख्य रस्ता सालेकसा तालुक्याच्या महत्त्वाचा मार्ग आहे. सालेकसा तालुक्यातून आमगावला अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. तसेच सालेकसा तालुक्यात फारशा रोजगाराच्या संधी नसल्याने रोजगारासाठी देखील मोठ्या संख्येने नागरिक आमगावला येत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर खड्डे पडले असल्याने नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी यशवंत मानेकर यांनी सांगितले आहे. वेळ झाली आहे इथेच थांबायची. बघत रहा महान्यूज 7. नमस्कार.
अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well-designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस: कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। Our contact number 7558387079 और 9423105824। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट अकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, NEET, AIIMS, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June। अवर एड्रेस: कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674। सचिन लाइफस्टाइल में आकर्षक साड़ियों की भव्य रेंज की भरमार, बनारसी शालू, कांजीवरम, डिजाइनर साड़ी, पार्टी वेयर साड़ी, प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध। सभी के मन को लुभाने वाली साड़ियाँ अभी मिलेगी एक ही छत के नीचे। इस अवसर का लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफस्टाइल। हमारा पता: रमानगर, शताब्दी चौक, बेलत रोडी, नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ,
अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, ICU थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर। श्री विठल कृपा स्वस्थ कापड़ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर, भव्य साड़ी सेल, एक खरीदे एक मुफ्त पाए। ऑफर सीमित 20 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक। कॉटन साड़ी, प्रिंटेड साड़ी, डिजाइनर साड़ी, ड्रेस मटेरियल, सिल्क साड़ी, कंबल, कंफर्टर्स, बेडशीट, रनर, गलीचे और भी अन्य वैरायटीज उपलब्ध है। ऑफर का लाभ उठाए, जल्दी करें। हमारा पता श्रीहरि नगर, मानेवाड़ा, नागपुर। हमारा संपर्क नंबर 7666502747। मध्य नागपुर का पहला ट्रेनिंग इंस्टीट्यूट जो देता है आपको 100% जॉब गारंटी अकाउंट्स, फाइनेंस और टैक्सेशन के क्षेत्र में। मल्टीपल करियर ऑप्शंस के साथ पाएं जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिसेस में। आज ही एनरोल करें ICI एजुस्किल्स प्राइवेट लिमिटेड। हमारा पता प्लॉट नंबर 46, शिवम अपार्टमेंट, 3rd फ्लोर, अपोजिट वसुंधरा IVF सेंटर, डॉक्टर मुंजे मार्ग, धंतोली, नागपुर 440012। संपर्क करें 9226466779।